राज्य शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि याच योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयातल्या सेतू सुविधा केंद्रांवरती महिलांची मोठी गर्दी व्हायला लागली। आपण बघू शकता की हे छत्रपती संभाजीनगर शहरातील सेतू सुविधा केंद्र आहे, छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालयातील। आणि याच तहसील कार्यालयामध्ये या योजनेशी संबंधित कागदपत्र काढण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी झालेली आहे। या ठिकाणी रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी सगळ्यात मोठी गर्दी झालेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्यातले 2 महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयामध्ये ही गर्दी झालेली आहे। काही महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, कुठल्या योजनेसाठी आला? लाडकी बहीण योजना। काय काय अडचणी येत आहेत इथे? रहिवासी काढायचे पहिले, मग उत्पन्नाचं काढायचे। आता यासाठी साली मी रहिवासी काढायचे आधी आणि नंतर मग उत्पन्नाचं काढणार आहे मी। आणि फॉर्म कधी भरणार? फॉर्म आता हे सगळं काढल्यानंतर मग तरी 8 दिवस लागतील मला। फॉर्म भेटला का तुम्हाला? नाही, अजून नाही भेटलेला फॉर्म। इतरही महिला आल्यात। ताई, कोणत्या गावातून आलात तुम्ही? रहिवासी उत्पन्नच भरायला आले। कोणत्या गावातून आला? इथेच राहिलोय आम्ही, संभाजीनगरलाच राहिलोय। कुठले कुठले कागदपत्र मिळाले तुम्हाला? काढायला आलो आता, मिळाले नाही अजून काहीच। काढायला आलो, रहिवासी उत्पन्न काढायचं, बँकेचं पासबुक जोडून फॉर्म भेटला की ते भरायचे आम्हाला। योजना कशी वाटते तुम्हाला? आता आल्यावर समजा, ते फॉर्म आल्यावरच समजा ना ते। 1,500 रुपये महिन्याला भेटणार आहेत, घोषणा झाली आहे। ती योजना चांगली वाटते? हो, चांगली वाटते ना। तुम्ही काय सांगाल? तेच माझ्या आईने जे सांगितलं तेच मी सांगणार आहे ना। पत्र तुम्हाला? नाही, आता काढायचे आहे आम्हाला। फॉर्म भरला का तुम्ही? नाही, भरायचं आहे सर। रहिवासी उत्पन्न काढायचं आहे सर। मी आता आधार कार्ड घेतलेलं आहे, रहिवासी उत्पन्न देणार, मग त्याच्यानंतर पूर्ण डॉक्युमेंट सेंड करून मग ते देण्यात येणार। तर अशा पद्धतीने या सगळ्या महिला रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कॅमेरामन अमित सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।